नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. अमेरिकेने व्यापार करार करून पहिल्यांदा भारताला अगदी वरवंट्याच्या खाली कुस्करलं. पण हा व्यापार करार व्हायच्या अगोदरच आणि भारत सरकारच्या संमतीनेच असलं पाहिजे हे. आपले काय त्यांना मूर्ख म्हणायचं, नासमज म्हणायचं, की भित्र म्हणायचं, केंद्रीय नेतृत्व अमेरिकेसमोर अक्षरशः घोटण्यावर आलं. व्यापार करार व्हायच्या अगोदरच काही शेतमाल आपल्या भारतात त्यांनी तसाच दरवाजे उघडले. काही शेतमालाला व्यापार करारात दरवाजे उघडले आणि त्यात अदर गुड्स म्हणून जे टाकलंय त्यात पुढचे करारानंतर काही दिवसांनी पुन्हा राहिलेल्या मालाला दरवाजा उघडण्यासाठी जागा ठेवली, एवढं नक्की. डाळी येणार होत्या, पण सगळं सरकार अमेरिकन अँबॅसेडर्सकडे जाऊन रडलं. तर त्यांनी ते तात्पुरतं सांगितलं की नाही, ते डाळीचं अमेरिकेत तशा चुका होत नाहीत. अमेरिका फार कॅल्क्युलेटेड आणि विचारपूर्वक फॅक्टशीट देतं. डाळी होत्या, टेम्पररी काढल्या, पुन्हा येतील. पण हा करार व्हायच्या अगोदरच कापसावर जे 11% आपण कर आकारत होतो अमेरिकेत येणाऱ्या कापसावर, त्याला 0% करून भारताची कापसाची बाजारपेठ अमेरिकन कापसासाठी आपण ओपन केली आणि पहिला आघात शेतकऱ्यांवर झाला त्या कापसाचा. कापूस शेतकरी तसाही आत्महत्या करतो. महाराष्ट्र हा देशातल्या एकूण कापूस उत्पादनाच्या 25% एकटा महाराष्ट्र देतो आणि 75% पूर्ण देश आहे. त्यात विदर्भ, खानदेशचे काही जिल्हे आणि मराठवाड्याचे काही जिल्हे फार प्रॉमिनंट आहेत. विदर्भाची दयनीय हालत आहे. आपल्याकडे इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे, अवकाळी पाऊस आहे, लगातार आपल्या जमिनीचं क्षार निघून जातो. जमीन फार नापीक झालेली आहे, सुपीक जमीन राहिली नाही. खतांचा आणि औषधांचा इतका भरपूर उपयोग झाला की जमिनी मृतप्राय व्हायला लागल्यात. देशात 482 किलो पर हेक्टरचा ॲव्हरेज आहे कापसाचा. तो महाराष्ट्रात फक्त 372 आहे. म्हणजे 103 किलो पर हेक्टर कमी आहे आपला ॲव्हरेज. तरी पण कसं का होईना शेतकरी रडत गडत आपलं जीवन जगत होता. अमेरिका एवढ्यावर थांबलं नाही. जेव्हा भारताने, कारण हे काही कुठल्याही गोष्टीला जस्टिफाय करतात, ते आपले राजकारणी इतके नालायक आहेत आणि त्यांना वाटतं की लोक अतिशय मूर्ख असल्यामुळे आता नालायकाचे म्हणजे काही बोलून ते मूर्ख बनवतात आपल्याला. देशाला हे सांगण्यात आलं की आपला कपडे जे आहेत, कपड्याची फार मोठी बाजारपेठ जगात उपलब्ध आहे आणि आपले कपडे महाग पडतात. त्यांना स्वस्त कपडा देऊ शकू यासाठी आम्ही अमेरिकेतनं स्वस्त कापूस आयात करतो, म्हणजे आपले कपडे स्वस्त होतील. काय मूर्खपणा आहे हा. कापसावर फक्त शेतकरी जगत नाही, सूतगिरण्या आहेत, जिनिंग फॅक्टरी आहेत, लाखो लोक जगतात त्याच्यावर. त्यानंतर मिल्स आहेत जे कपडा बनवतात. त्यानंतर डाईंग, प्रिंटिंग. पण अमेरिका एवढ्यावर थांबलं नाही. अमेरिकेने भारतावर करार केल्यानंतर आपला जवळचा देश बांगलादेश त्याच्यासोबत करार केला. तसाही जगात भारताच्या कपडे निर्यातीला बांगलादेश फार मोठी कॉम्पिटिशन आहे. भारत एवढा मोठा देश असून $10 बिलियन कपडे निर्यात करतो. बांगलादेश आपल्यापेक्षा 10 पट छोटा असून तो पण $10 बिलियन कपडे एक्सपोर्ट करतो अमेरिकेला. आता जो नवीन अग्रीमेंट बांगलादेश सोबत केलं त्यात भारताला मारूनच टाकलं अमेरिकेने. बांगलादेशचा
जे जे कपडे आहेत ते अमेरिकेत कुठलाही कर न लागता मार्केटमध्ये जातील, शून्य कर. आणि भारतातले कपडे अमेरिकेच्या बाजारपेठेत 18% कर देऊन जातील. तरी पण आपण काय म्हणू शकतो, आपण चांगली क्वालिटी सगळं करून शेवटी अमेरिकेत क्वालिटी मायना रखते, हे करते ते करते म्हणून आपण तिथे 18% टॅक्स देऊनही आपण थोडं तिथे दम मारू. पण अमेरिकेने पुन्हा एक त्यात कंडिशन टाकली. बांगलादेशमधून आयात होणाऱ्या कपड्यांना 0% कर तेव्हा लागेल जेव्हा तो कपडा अमेरिकन कापसापासून बनवलेला असेल. म्हणजे बांगलादेश अमेरिकेतनं कापूस इम्पोर्ट करेल, म्हणजे आयात करेल, त्याचे धागे बनवेल, कपडा विणेल, त्याच्यापासून कपडे बनवून अमेरिकेला देईल, त्यांना 0%. अमेरिकेचा कापूस भारतापेक्षा स्वस्त, आणि लगेच बांगलादेशने अग्रीमेंटवर साईन केलं. आता 18% आपल्याला 0% बांगलादेशला, तिथंच आपला कपडा निर्यातक मेला. पण अमेरिकेने जो दुसरी ठिकाणी घाला घातला तो आपला कापूस निर्यातक आणि धागे निर्यातकांना. बांगलादेश हा भारताचा फार मोठा कापूस निर्यातक होता, आयात होता. विदर्भातून नागपूरला गडकरींनी अथक प्रयास करून जे ड्रायपोर्ट आणलं होतं, त्या ड्रायपोर्ट वरनं आपण बांगलादेश आणि चीनला कापूस निर्यात करत होतो. आता बांगलादेश कापूस अमेरिकेतनं घेऊन येईल, त्यामुळे भारतातला बांगलादेशला जाणारा कापूस निर्यात थांबणार. बांगलादेशला जेवढा धागा पाहिजे त्याचा 80% धागा ते भारतातनं आयात करायचे. आता तोही धागा भारतातनं आयात करणार नाहीत, कारण त्यांना अमेरिकन कापसापासून बांगलादेशमध्ये तयार झालेला पाहिजे. त्यामुळं आपली अमेरिकेतली कपड्याची बाजारपेठ गेली, बांगलादेशला 0 टाकल्यामुळे. बांगलादेशला कंडिशन टाकल्यामुळे अमेरिकन कापसाची, भारताच्या कापूसाची मोठी बाजारपेठ अमेरिकेने आपल्या हातातनं खिसकावून घेतली. धाग्याची मोठी बाजारपेठ आपण हिसकावून घेतली. अमेरिकेने मुस्काट बांधले आपल्या शेतकऱ्यांना. काय करावं, 8,000 रुपये MSP आहे. MSP हा मिनिमम सपोर्ट प्राइस आहे, मॅक्झिमम नव्हे. कमीत कमी खर्च वजा जाता जो पैसा हातात काही नसला तरी चालेल, खर्च जितका झाला तेवढा पैसा मिळाला, त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतात. यांच्या फोकणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका की तुम्हाला 1.5 पट आम्ही जास्त पैसा देतो. कुठल्याही कॅबिनेट मंत्र्याला किंवा भाजपाच्या नेत्याला, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पार्टीच्या चॅलेंज आहे माझं, त्यांनी कापूस विदर्भात उत्पादन करून दाखवायचा आणि 8,000 रुपये क्विंटलवर तो विकून त्याला काही पैसा मिळतो का त्यांनी सांगायचं. आता मार्केटमध्ये कापूस मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षाही खाली आलेला आहे, कारण अमेरिकन कापूसही येतोय आणि आपला कापसाची बाजारपेठ ती समाप्त झाली आहे, धाग्याची बाजारपेठ ती समाप्त झाली आहे. कापसाचं करायचं काय? निर्लज्ज सरकार आहे. ट्रम्पला धन्यवाद देतात की तुम्ही आमच्यावर फार उपकार केले. जोडे खाऊन धन्यवाद देणारी नेतृत्व हे पहिल्यांदा या भारताच्या दिल्लीत पाहायला मिळतंय आम्हाला. आणि त्याच्यावरच कमी थोडी आपले देवाभाऊ, ते निर्लज्जपणे त्या अमेरिकन कराराचा पाठपुरावा करतात, पाठराखण करतात. फार मोठं, फार मस्त झालं, खास झालं. शेतकऱ्यांचं आम्ही घेऊ कापूस, आम्ही घेऊ. घ्या देवाभाऊ, शेतकऱ्याचा सगळा कापूस तुम्ही विकत घ्यायचा. आता त्या कापसाचं तुम्ही काय करायचं हे तुम्हीच पहा. सोयाबीन तुम्हीच विकत घ्यायचं. आता ते सोयाबीनचं काय करायचं ते तुम्हीच पहा. नुसतं स्वतःला देवाभाऊ म्हटल्यानं देवत्व येत नाही हो. काही कामं करावी लागतात, तेव्हा लोक देवासारखं प्रेम करतात. कामं राक्षसासारखी करायची आणि स्वतःला देवाभाऊ म्हणून घ्यायचं. पण करणार काय? महाराष्ट्र पण भारतातच आहे ना, आणि भारतात सध्या निर्लज्जतेचा अमृतकाळ चालू आहे. त्यामुळे कोणाकडनंही
त्याला शरम वाटेल किंवा लाज वाटेल अशी अपेक्षा करायची नाही. शेतकऱ्यांनी काय करायचं? चुपचाप आत्महत्या करायची की लढायचं? पंजाब, हरियाणाचा शेतकरी लढायला उतरतायत. तुम्ही जर आता घरी चुपचाप बसले तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. एवढं नसते. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.